माझा सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आपणा सर्वांच्या मंगलमय आयुष्याची मनःपूर्वक कामना करते. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण निरोगी, सुखी आणि आनंदी असाल. श्री स्वामी समर्थ चरणी माझी हीच प्रार्थना आहे की आपले जीवन सदैव सुख समृद्धीने भरलेले राहो. सज्जनो, आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे, विशेषतः त्या सर्व दर्शकांसाठी आणि श्रोत्यांसाठी ज्यांची मेष रास आहे. आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या लोकांसाठी फारच विशेष आहे, कारण 13 जानेवारीपासून मेष राशीच्या जीवनात एक महापरिवर्तन घडणार आहे. हे परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी मोठी गुड न्यूज आणि मोठी खुशखबर घेऊन येत आहे, कारण मेष राशीच्या कुंडलीत 4 ग्रहांचा अत्यंत शुभयोग, ज्याला आपण राजयोग म्हणतो, तो निर्माण होत आहे. आज आपण पाहणार आहोत की या राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना नेमकी कोणते लाभ मिळणार आहेत. मेष राशीच्या कुंडलीतील 10वा भाव म्हणजेच कर्मस्थान 13 तारखेपासून एकामागून एक 4 ग्रह या 10व्या भावात प्रवेश करणार आहेत. पहिला परिवर्तन 13 जानेवारी रोजी शुक्रदेव तुमच्या कुंडलीतील 9व्या भावातून बाहेर पडून 10व्या भावात प्रवेश करतील. दुसरे परिवर्तन सूर्यदेव देखील 9व्या भावातून 10व्या भावात गोचर करतील. तिसरे परिवर्तन 16 जानेवारी रोजी सेनापती मंगळ 9व्या भावातून 10व्या भावात प्रवेश करतील. चौथे परिवर्तन 17 जानेवारी रोजी बुधदेव 9व्या भावातून 10व्या भावात प्रवेश करतील. या 4ही ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे तुमच्या कुंडलीत 4 ग्रहांचा राजयोग निर्माण होईल. मी याला राजयोग आणि खुशखबर का म्हणते हे नीट लक्ष देऊ नये का, कारण हा योग कुंडलीच्या 10व्या भावात म्हणजेच केंद्रस्थानात बनत आहे. कुंडलीतील पहिला, चौथा, 7वा आणि 10वा भाव हे केंद्राचे भाव मानले जातात, आणि जेव्हा सूर्य आणि बुध एकत्र येतात तेव्हा सूर्य बुधादित्य योग तयार होतो. तसेच मंगळ आणि शुक्र एकत्र आल्यावर महालक्ष्मी योग निर्माण होतो. या दोन्ही योगांचा म्हणजेच सूर्य बुधादित्य योग आणि महालक्ष्मी योग यांचा मेष राशीच्या लोकांवर अतिशय शुभ परिणाम होणार आहे. शुक्रदेव 10व्या भावात आल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना चांगली लाईफस्टाईल, सुखसोयी आणि लाभ मिळतील. व्यवसायात नफा वाढेल. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास मोठे यश मिळेल. 14 जानेवारी रोजी सूर्यदेव 10व्या भावात येतील तेव्हा हा राजयोग अधिक शक्तिशाली बनेल. सूर्य मान सन्मान, प्रतिष्ठा आणि यशाचे कारक आहेत. अशा व्यक्तीला कीर्ती, प्रसिद्धी, पदोन्नती आणि मोठ्या लोकांचा सन्मान मिळतो. राजकारणात प्रगती, कर्मभूमीत उच्चपद, प्रमोशन मिळण्याचे योग बनतात. सेनापती मंगळ 10व्या भावात उच्च राशीत प्रवेश करतील. मंगळ स्वतः राजयोग घडवतो. विशेषतः कन्स्ट्रक्शन, प्रॉपर्टी डीलिंग, हॉटेल मॅनेजमेंट, नेव्ही, सैन्य, राजकारण, प्रोडक्शन क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ होईल. ज्यांच्या जीवनात नोकरी, व्यवसाय किंवा व्यापारात संघर्ष चालू होता त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. वाईट परिस्थितीतून ग्रह तुम्हाला संरक्षण देतील आणि बाहेर काढतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. बुधदेव 10व्या भावात आल्यावर व्यवसायात अचानक यश, भाग्यवृद्धी आणि टर्निंग पॉइंट येईल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे 4ही ग्रह 10व्या भावात असले तरी 4थ्या भावाकडे दृष्टी टाकत आहेत. 4था भाव म्हणजे सुख, वाहन, घर, जमीन, संपत्ती. मेष राशीच्या लोकांना नवीन वाहन, प्रॉपर्टी, नवीन व्यवसाय, आईच्या आरोग्यात सुधारणा, शत्रूंवर विजय, आर्थिक लाभ, हे सर्व लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. आता एक महत्त्वाची सूचना, मेष राशीच्या लोकांनी स्वतःच्या कुंडलीत हे 4 दोष आहेत का ते नक्की तपासावे. नंबर 1, गुरु प्लस राहू बरोबर गुरु चांडाळ दोष. नंबर 2, चंद्र प्लस राहू बरोबर चंद्रग्रहण दोष. नंबर 3, सूर्य प्लस राहू बरोबर सूर्यग्रहण दोष. नंबर 4, कालसर्पदोष. यापैकी एकही दोष असल्यास त्याची विधीपूर्वक पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या दोषांमुळे आयुष्यात अकारण अडथळे आणि संघर्ष निर्माण होतात. उपाय: शनीची 7.5 चालू असल्यामुळे दररोज भगवान शिवाला जल अर्पण करा, रुद्राभिषेक करा. मित्रांनो, मला आशा आहे की माझे मार्गदर्शन तुम्हाला समजले असेल. तोपर्यंत असेच आमच्यासोबत राहा. लवकरच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.